स्वागतम सुस्वागतम. उपस्थित नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून नाट्य संपदा मुंबई सानंद सादर करीत आहे आपल्या 3 फिरत्या अभिनव रंगमंचावर श्री पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित व दिग्दर्शित 3 अंकी स्वतंत्र संगीत नाट्यकृती कट्यार काळजात घुसली. कट्यार काळजात घुसली. प्रयोग क्रमांक 408. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी. नेपथ्य श्याम अडारकर व सहाय्यक राजाराम चव्हाण. प्रकाश योजना बाळ ठकोरे व लक्ष्मण गावडे. ध्वनी संयोजन बाळ ठकोरे. तांत्रिक रंगमंच श्यामराव साळोखे कोल्हापूर. रंगमंच व्यवस्था अण्णाप्पा कोळी आणि सहकारी. रंगभूषा बाबा वर्दम मेकअप सर्व्हिसेस. वेशभूषा रघुनाथ महाजन. निर्मिती सहाय्यक राधा रमण कीर्तने. संगीत साथ ऑर्गन विष्णुपंत वष्ट. तबला भोजराज साळवी. सारंगी शब्बीर हुसेन. पात्र परिचय उमा अलकनंदा वाडेकर. दिवाण साहेब अरुण संसगिरी. बद्री प्रसाद रघुनाथ महाजन. कविराज बांके बिहारी प्रसाद सावकार. चांद राधा रमण कीर्तने. उस्मान सदाशिव कान्हेरे. जरीना फैयाज. खानसाहेब आफताब हुसेन डॉक्टर वसंतराव देशपांडे. सदाशिव प्रकाश घांगरेकर. पंडित भानुशंकर भार्गवराम आचरेकर. छोटा सदाशिव माधव जोगळेकर. व्यवस्था श्याम जोशी आणि निर्माता प्रभाकर पणशीकर. नाट्य संपदा सहर्ष सादर करीत आहे आपली अभिमानास्पद देखणी कलाकृती कट्यार काळजात घुसली.
क्षमा करा, माझं लक्षच नव्हतं. मी आपल्या स्वराला. स्वाभाविकच आहे ते. स्वरांचे आवर्त स्वतः निर्माण करून त्या स्वतःला हरून बसणं कुणाच्याच तुमचा. तसा बाग तशी लेख. हा आता फरक एवढाच की भर मैफलीत ते हजारो रसिकांसमोर जातात आणि तू मात्र 4 भिंतीच्या आत केवळ स्वतःच. नाही काका, या मुरलीधरासाठी. खरंच या मूर्तीचं काय करायचं आता? ही हवेली सोडून जाताना मुरली मनोहराला मी बरोबर घेऊन जाऊ, याला इथेच सोडून देऊ? तुम्हा ही मूर्ती इथून हलवायला यापुढे तिची प्रतिष्ठा, पावित्र्य एवढंच नव्हे तर तिचं अस्तित्व देखील धोके देणार आहे यापुढे. का? आपला नवीन राजगायक मुसलमान आहे म्हणून? हा देखील असा एकही उल्लेख करू नकोस. मोठा माणूस आहे तो, वयानं, पदवीनं. शंकाच नाही. कालच्या शाही मैफिलीत तुझ्या वडिलांचा पराभव झाला. शब्द जपून वापरा. कुणाचा पराभव झाला कालच्या मैफिलीत? माझ्या बाबांचा पराभव नाही काका, विश्वासघात. बाबांचा पराभव करू शकणारा गायक अजून जन्माला यायचा आहे. पण काल विजयादशमीच्या दरबारात पंडितजी मैफल सोडून निघून गेले हे तर खरं. रिवाजाप्रमाणे राजेसाहेबांची आज्ञा होताच मी उठून घोषणा केली. रसिकाहो, संगीताचा वार्षिक दरबार आता समाप्त होतो. शेवटी संस्थानचे राजगायक पंडित भानुशंकरजी गाणार आहे. त्यांच्या राजगायक पदाला आव्हान देण्याची कोणाची इच्छा आणि तयारी असेल अशा कलाकारांना महाराजांच्या समोर येऊन चांदीच्या तबकातील तो विडा उचला. माझी ती घोषणा ऐकून खासाहेब आफ्ताब हुसेन उठले. गेल्या कित्येक वर्षांचा त्यांचा नेम असतो. अशी घोषणा झाली की आपले शागिर्द आणि साजिंदे यांना घेऊन बैठकीवर बसायचं, मनसोक्त गायचं. पण त्यानंतर माझे बाबा व्यासपीठावर यायचे. तानपुऱ्याच्या जवारीदार झंकार. बाबांनी कैलासनाथाच्या हुंकारासारखा घुमणारा षड्य लावला की क्षणात मैफलीचं चित्र पार बदलून जाईल. पण काल तो चमत्कार घडला नाही उमा. पंडितजी व्यासपीठावर आले. नेहमीप्रमाणे विरासन घालून बसले. तानपुऱ्याचा गुंजारव सुरू झाला. पंडितजींनी डोळे मिटले आणि दुसऱ्या क्षणी त्या मिटल्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. तसेच ते उठले. रसिकानं महाराजांना आणि आपल्या वाद्यांना नमस्कार केला आणि दरबारातून निघून गेले, कुणालाही न सांगता न कळवता. मला सुद्धा न सांगता न कळवता. याचा अर्थ काल बाबांनी स्वतःहून राजगायकपद सोडलं. पण का? कारण मुरलीधराला ठाऊक. बरोबर बेटी, आता तू कुठे जाणार आहेस? कुठे? एखाद्या मंदिरात, नाहीतर धर्मशाळेत. उमा, होय काका म्हणतेस तुम्हाला? मी या संस्थांचा दिवाण असताना तू अशी एखाद्या धर्मशाळेत आले असते काका तुमच्या आश्रयाला. बरं मग? पण बाबांना ते आवडणार नाही. क्षमा करा. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. काका, काय बेटी? आग्र्याहून परत आल्यापासून बाबा कोणाची तरी वाट पाहत होते. कुणाची वाट? ते तर कळलं मला. काल जेवता जेवता हातातला घास तसाच राहिला आणि म्हणाले, किती उशीर लावणार हा? मी विचारलं, कोण उशीर लावतोय? तेव्हा त्याने विलक्षण उत्तर दिलं. म्हणाले, गुरुदक्षिणा घेतली पण पुरेशी विद्या दिली नाही. आता उशीर झाला तर देता यायची नाही. म्हणजे काल पंडितची मैफल सोडून निघून गेले, त्या मागे काहीतरी खोल अर्थ असला पाहिजे. बेटी, तू काही काळजी करू नकोस. पंडितजींचा शोध घेण्याचा मी जातीनं प्रयत्न करेन. आणि बघ, तू लाग आपल्या तयारीला. आत्ता येतील ते नवीन राजगायक. सावधान, खोलो कान, दीजो ध्यान, रखो मां. कवि कुलची है शान, कलम के सितारे. हिमालय से महान ऊर्जा जिनका खानदान, राजकवी सीनादान बाकेची पधारे. या कविराज. जाणाऱ्यानं येणाऱ्याच्या स्वागताचं उगाच नाटक करून आज अगदी भल्या पहाटे उठल्या वाटतं. मी हा असा यावेळी जागृत दिसतो. याचं कारण काल मध्यरात्री ती मैफल संपली तेव्हापासून निद्रा आलीच नाही. माझ्या गुरुदेवांचा झालेला पराभव पाहून. तुमचे गुरु?
पंडितजी आणि तुमचे गुरु? त्यांनी मला शिष्य मानलं नसलं तरी मी त्यांना गुरुच मानित आहे. त्यांना नकळत. तुम्ही काव्य सोडून संगीतात केव्हा शिरलात कविराज? अजाण बालिके, मी संगीतात शिरलो नाही, संगीत माझ्यात शिरलं. अगदी जन्मापासून नाळ फुटण्यापूर्वीच मला कंठ फुटला आणि पाय फुटण्यापूर्वीच मला चाल आली. जन्माला आलो तेव्हा इतर सामान्य बालकांसारखा रडलो नाही काही. यमन कल्याणाचे आरोह अवरोह म्हटले असं आमच्या मातोश्री सांगायचे. नाही, ते खरंही असेल, पण या संस्थानात तुम्हाला कुणी गायक म्हणून ओळखत नाही. कारण मी गात नाही. माझा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय मी गाणार नाही. काय कविराज? काय? तुम्ही पंडितजींजवळ गाणं शिकत होता? हो, हं? हो. म्हणजे काय करत होता? त्यांचं गाणं पृथ्वीत होतं. श्रवण भक्तीनं आत्मसात करीत होतो. उमादेवी, कुठल्याही गायकाला 3 गोष्टी यायलाच हव्यात असं हे उस्ताद लोक नेहमीच सांगतात. आदत, जिगर आणि साथ. मी तसाच अभ्यास करतोय, मात्र उलटी करून. परंतु काल माझ्या गुरुदेवांचा पराभव झाला. ते स्वतः कुठेतरी अज्ञातवासात निघून गेले आणि उमा, तू निराधार झाली. म्हणून एवढ्या सकाळी आलोय तुला न्यायला, अमलोद्धार करायला. मला न्यायला? माझ्या घरी. बाकी बाहेरचे लोक काय म्हणतील? याची काळजी करू नको, सारी सिद्धताच करून आलो. कसली सिद्धता? विवाहाची. काय? म्हणजे तुम्ही मला लग्नाची मागणी करतात कविराज? लग्नाची नव्हे, विवाहाची. सामान्य लोक करतात ते लग्न, पण माझ्यासारख्या कविराजानं केला तर तो विवाह परिणय कल्याण. कविराज आले वाटतं विश्रामपूरचे नवे राजवाडे. कोणत्याही मैफलीत प्रत्यक्ष गवई येण्यापूर्वी त्याचा तबला डग्गा आणि तानपुरा येतात, त्याप्रमाणे हे. चांद भैया, कोण आहे बला? राजवाड्यातला भरजी तर नाही पूजा पाठवाला? अरे असेल कोणीतरी शाही खुशमस्कऱ्या नाही तर. खुशमस्कऱ्या ने चकित जगता चौकी चौकी उठे बार बार दिल्ली नाथाची तिथे गाह गाळाशाची बिलाची वजन बिला खात बिदा पुरापाची फिरत फिरायला की नारी फरक आहे. थर थर करपता कुटुंबाचा हा गोला गोला आहारे हा सब उठे फिरे फरक आहे. राजा शिव राजा के नगार नक्की थाक सुनी त्याचे बादशाह नक्की छाती गरज जाती आहे. खुशमस्कऱ्या म्हणे. चांद भैया, काय म्हणाले? अरे मतलब नाही समजला, पण असेल एखादी कविता, पोवाडा, फटका. याच्या मिसाल के तौर पर आत्ताच एक फटका बसला तुम्हाला, त्याला छंद म्हणतात. छंद. कविराज भूषण हे नाव ऐकलंय? त्यांच्या घराण्यातल्या एकुलत्या एक मुरदीपकासमोर यावे तुम्ही. हा जरा तमिळचे पेश आया करो बरगुरधार. या देहाला कविराज बाके बिहारी त्रिपाठी राजकवी संस्थान विश्रामपूर म्हणतात. समजायचे म्हणजे सलाम अलैकुम, सलाम अलैकुम. कल्याण वस्तू कल्याण. तिथे कुठे बसलाय? अरे आमच्या हवेत आम्हाला अडवणार आहे तुम्ही कोण? जनाबे आले तिथे फक्त राजगाय हवेत. हवेलीत पाऊल ठेवल्याने तुझी बदतमीजी, हा शोरगुल. मगर दीदी, हे पगला बघा हे जरा दक्ष पेश आहे करू. कविराज, माझ्या भावांना क्षमा करा, मी त्यांच्या वतीनं माफी मागते आपली. आहा, इतक्या सुंदर बहिणीचे भाऊ नेहमी क्षमेलाच पात्र असतात. आपण मला ओळखलं, अहो भाग्य माझं. पण मी आपल्याला माझं नाव जरीन. हा आलं लक्षात. म्हणजे नवे राहते आहेत खासाहेब आफताब हुसेन यांच्या खाजगी बैठकीतला पहिला वहिला छोटा खयालच आहेस तू. जी, क्या कहा आपने? मग हा अंतरा अभोग संचारी तुझे कोण? माझे चुलत भाऊ आहेत ते, हा चांद आणि हा उस्मान. मग काय करता ते राहू केतू? म्हणजे बुजुर्गाशी मुजोरी करण्या व्यतिरिक्त काय करता? गाणं शिकतात हे आपण. गाणं शिकता? म्हणजे हे माझे गुरुबंधू. अरे बंधू, या या घेता. तुमचे गुरुबंधू? ही पाहिजे स्टॅल. हवेलीतलं माझं दुसरं काम. विधीपूर्व खान साहेबांचा गंडा बांधू, त्यांचा शागिर्द होऊन त्यांनाही दक्षिणा दे. कविराज, पंडितजी आणि त्यांची बेटी अजून इथंच आहे. ते बाहेर ती आत असेल ते आदत के पिछे. आमची झैना दिदी या हवेलीबद्दल विचारते. हवेली ना दाखवतो, आतून दाखवतो, बाहेरून दाखवतो. तुम्ही नवीन आहात, पण मी जुना आहे. जुनाट नसलो तरी आता हवेलीचं हे मुख्य दान. येण्याचे मार्ग दोन. तुम्ही आलात तो पूर्वेकडचा राज रस्त्यावरून येणारा, हा दक्षिणेकडचा शाही बगीचातून जाणारा. हा जिना वर जाण्याचा. थांबा थांबा थांबा. या पायऱ्या
आता पायऱ्या पायऱ्यानं वरती गेला पाहिजे. इकडे शाही मदत त्या बाजूला संस्कृत पाठशाळा. कोणीकडे काय बद्री प्रसाद, ओ बद्री, हे बैलगाडीत नेऊन ठेव. मेणा इथंच नाही, मी पायी जाईल. जावंच लागेल. मला वाटतं आपलं नाव उमादेवी आणि मला वाटतं आपली ओळख आहे. म्हटलं तर मैत्री देखील. अर्थात ओळख दाखवण्याचा संकोच वाटत असेल तर. संकोच तुलाच वाटेल म्हणून मी का वाटावं ग? आता तो श्रीमंत झालीस, या हवेलीची स्वामिनी. कालपासून मानाचं पान मिळाले तुमच्या कुटुंबाला, म्हणून पाठशाळेत मी ते दिवस विसरून जाऊ. सांग कसे विसरू ते सोनेरी दिवस. मी संस्कृत शिकावा हा आबाजांचा आग्रह, पण मुसलमान मुलीला पाठशाळेत घ्यायला चतुर्वेदी गुरुजी तयार नव्हते. तेव्हा तुझ्या बाबाने तलबदली केली माझ्यासाठी. त्या 3 वर्षात 300 मुली. माझी जीवा भावाची सखी एकच होती, उमा. पण पुढे माझी शाळा सुटली, ती मैत्रीही तुटली. साहजिकच नव्हतं का ते? एवढ्या मोठ्या हवेलीत राहणारी दरबार गायकाची मुलगी किती दिवस एका सामान्य मुसलमान गवयाच्या मुलीची सहेली म्हणून घेईल? जेव्हा कळत नव्हतं तेव्हा ठीक होतं. एका थाळीत जेवताना धर्म अडवायच नव्हता. चिमणीच्या दाताने खडी साखर फोडून खाताना आपण पुरे जरी. अगं मी तुला चिडवीत नव्हते, त्या जुन्या आठवणी जाग्या करीत होते. काय रे बद्री? आता कुठलंच सामान घ्यायचं नाही, माझी तयारी झाली. हा नोकर वाटतं तुमचा? होता, आता तुमचा झालाय. या हवेलीचा नोकर नसतो. मुका आहे. हे काय निघालीस तू? अगं तुम्हा लोकात ते जाताना कपाळावर कुंकू टेकवतात ते. तो कुंकू लावणार मला? हो. त्यापेक्षा असं कर, तुझे आबाजान या हवेलीत प्रथम पाऊल होती ना, तेव्हा उंबरठ्यावर पंचारतीने स्वागत कर त्यांचं. पंचारती? हा, म्हणजे ती दिवे ओवाळायचे. हो, आधी लावायचे आणि मग ओवाळायचे. या खुदा, काही चुकलं माझं? जरी ना, तुझ्या आम्ही कुठे आहे? दिसतीला का? का ग जरी? काय झालं? उमा, माझी आम्ही इकडे आली नाही, ती आग्र्यालाच राहिली. मला कधी कधी संशय येतो उमा, अब्बाच्या नाराज आहेत तिच्यावर. खुदाजाने क्यू? अगं म्हणजे सारा हवेलीचा भार तुझ्या एकटीवर पडणार. सगळी कामं करून रियाज केव्हा करशील तू? कसल्या खाक रियाज? मला गायिका व्हायचं नाही. मी आपली कुणाची तरी गहू खोळी आहे जरी. अगं घरात गायन कला पाणी भरती, अशी कोरडी राहू नकोस. ऐक पण, शिवाय आवाजही गोड आहे तुझा. खरंच जरी ना, कालच्या शाही मैफलीत खासाबने खुमरी पेश केली. काय शब्द दिसते? अब्बाजांची रचना स्वतःची. सखी सावरी भई बावरी, सखी सावरी भई बावरी, सावरी आसे नैना हो गए चार, हाय राम लागी करे जवा कटार.
दिवाणांचे काही रीतिरिवाज आम्हालाही पाळावेच लागतात. मौल्यवान रत्न जडवलेली शाही कट्यार आम्ही नुसती हाती घेऊन पाहिजे रिवाज मोडला. हो हो रिवाज मोडला. अरे ते नाही म्हणतात जाऊ दे ना, त्याच्या ज्या इतक्यात भेट नाही. अगं छान भैया, काल मध्यरात्री तो शाही ऐलान झाल्यापासून हवेली आपली झाली. इथल्या प्रत्येक वस्तूवर आपली सत्ता आहे आणि शाही कट्यार देखील. मगर अधिकार असून आपल्याला अनेक वस्तू बाहेर नेऊन टाकायला लागतील. मतलब अरे बैठकीवरचा हरणाचं कातडा, अरे काय आश्रमात साधू बाबा का? ही मूर्ती हे काय मंदिर आहे भजन करण्याचं? दिवाण साहेब हटाइए इसे. हो ती मूर्ती हलवायचीच आहे इथून. मग कारागीर मजुरांना लेकिन अभी क्या अभी. हे बघा, नीट मंत्रविधीपूर्वक प्रतिष्ठापना करून बसवलेली मूर्ती आहे ती. तेव्हा ब्राह्मण बोलवून येतात 10 दिवसात. 8-10 दिन हो हो 10 दिन. तोपर्यंत आम्ही काय भजन करीत बसायचं काय? छान भैया, ती हातोडे द्या इकडे. म्हणजे विचार काय आहे तुमचा? तुमच्या मनात शंका आणि तोच. छान भैया, हातोडे दे म्हणतो ना. अरे, हातोडे दे. क्या हो रहा है? मैं इस मुहूर्त को तोड़ना चाहते हो बेटे? खुदा ने आंखें तो बख्शी है तुम्हें. जरा गौर से देख, मुहूर्त के हाथ में क्या है? बासुरी है चाचा. हाँ मुरलिया. उस्मान, अरे हा नुसता हिंदूंचा देव नाही, आपला सुद्धा रिश्तेदार आहे. आपला रिश्तेदार? बेशक, कारण हा महान संगीतकार आहे, कलाकारांचा कलाकार आहे. लेकिन चचाजान, आपण या हवेलीत आजपासून राहायला येणार. आमच्या डोळ्यासमोर ही मूर्ती 24 तास राहणार. इसे हमें देखने की आदत नाहीये. एवढ्या मोठ्या हवेलीत राहायची आदत आहे रे तुम्हाला? नहीं चचाजान, लेकिन वो भी आहिस्ता आहिस्ता. उसी तरह इसे देखने की आदत भी हो जाएगी आहिस्ता आहिस्ता. आणि आदत झालीच नाही तर मग दीवान साहब आप. जनाब बच्चों की गुस्ताखी माफ कीजिएगा. कोई बात नहीं, कोई बात नहीं. हाँ अच्छा कहिए, मैं क्या खिदमत कर सकता हूँ आपकी? खिदमत खिदमत आम्ही आपली करायची खास आहे. आणि तेवढ्यासाठी सरकारी खर्चाना इथं नोकर चाकर ठेवले. मी आलो होतो विधीपूर्वक ही हवेली आपल्या स्वाधीन करायला आणि हे आपल्या सुपूर्द करायला. ये सब क्या है? कालच्या आपल्या शाही मैफिलीची विदागी आणि राजगायक म्हणून कालीना कनखा. अच्छा अच्छा, शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. राजे साहेबांना आमचे सलाम सांगा. जरूर जरूर. हो आइए आइए कविराज भांके बिहारी जी आइए. काय साहेब, मी इथं आईये केलं त्याला बराच वेळ झाला, आता जाईयेची वेळ झाली. अरे जनाब माफ करना, जरा देरी हो गई. अच्छा कहिए, लेकिन कैसे आना हुआ? आपला शागिर्द व्हायला आलो. गंडा बांधायची सगळी तयारी करूनच आलो. पण कुणाला शागिर्द करून घेण्याआधी आपल्या सध्याच्या त्या विद्यार्थ्याच्या गळ्याची जात पाहिजे. काय गाऊन दाखवू रे? हा म्हणा, सकाळची वेळेला डेक्का आसावरी हिंडोल वगैरे म्हणा. वृत्तीनं कवी आणि प्रवृत्तीनं पंडित असल्यामुळं मला वेळेचं बंधन मान्य नाही. तेव्हा एका अप्रचलित रागातला खयाल म्हणून दाखवतो. सुनील, राग खट, ताल त्रिवट. का साहेब अग्राणा वाजा. मध्य नहीं मध्य. कानपुरा लावू. अरे बेटा तानपुरा तो मेरे गले में विद्याधर गुनिया न सो गुन की चर्चा करिए लड़ाई लड़िए लड़ाई लड़िए लड़ाई लड़िए. अहो कविराज, अहो हे नुसते शब्द झाले. हा माझा गळा असा असा फिरतोय, पण तसा तसा नाही फिरत. अजून स्वरा पाहिजे तशी मिठ्ठा देत नाही. काय हो ये बात है. अजी तो फिर वो मिठास के लिए मैं आपको जरा सी शक्कर खिला देता हूं. क्या जरीना बेटी, अरे बेटी कहाँ गई? बेटी हवेलीतला पहिला दिवस आहे. हाँ? इन सब लोगों का मुंह मीठा करो बेटी. जरीना कोण आहे बरं ही मुलगी? ओळखा बघू कोणते? अगं तुझी एखादी सहेली असेल, आणखी कोण असणार आहे? सांग बरं ना, तू कुणाची कोण आणि आम्ही इथे येण्याआधीच तू इथे कशी? अच्छा, तुझ्या पंडितची की बेटी आहे? दिवाण साहेब, आपण तर म्हणा
हवेलीचा कब्जा आम्हाला ताबडतोब मिळणार आहे, कारण पंडितजी हवेलीत नाही. तर इसका मतलब क्या है? क्या? नाही, तुम्ही येण्यापूर्वीच मी जाणार होते, पण मुद्दाम थांबले तुमचं अभिनंदन करण्यासाठी. माझं अभिनंदन? कशाबद्दल? हा 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 कालच्या माझ्या पराक्रमाबद्दल. काल पंडितजी मैफिलीत गायले नाही, मैदान सोडून निघून गेले म्हणून माझा विजय झाला बेटी. आणि ते जर गायले असते तर त्यांचं गाणं संपलं खासाहेब, ते यापुढे कधीही गाणार नाही. ना समज हो बेटी, कुठलाही तब्येतदार कलाकार आपला हुनर लपवून ठेवू शकत नाही. यावेळी पंडितजीने मुद्दाम माघार घेऊन मला हे अवघटकेचं राज्य मिळवून दिलं. पण पुढच्या शाही मैफिलीला ते हजर राहतील, मला चुनवती देऊन पुन्हा या हवेलीचे मालक होतील. कोणी सांगावं? वर्षभरात आम्ही काही ताकद कमावून घेऊ, मुकाबला देऊ. हा, मग त्या लढाईत माझा पराभव झाला तरी मला जास्त समाधान वाटतं. त्या असल्या विजयापेक्षा मी तर आतुरतेनं वाट पाहतोय त्या दिवसाची. तो दिवस यापुढे कधीही उगवणार नाही. आखिर क्यों? असं काय झालं? काय घडलं? काय घडलं ते मला सुद्धा नीट कळलं नाही. कदाचित आमच्या घराण्यावर त्यांचा रोष असेल. छे छे, पंडितजी फार चाहतात तुमच्या गायकीला. नेहमी म्हणतात अवघ्या मध्य भारतात खासाहेब आफताब हुसेन यांच्यासारखा तयारीचा, तब्येतीचा आणि दमसाजवाला दुसरा गायक नसेल. मात्र त्यांचं गाणं बोल बेटी, बोल बोल बोल. नको, तुम्हाला ते आवडणार नाही. बोल बेटी. अरे पंडितजी सारख्याने केलेली निंदा देखील आम्हाला. अगं आम्ही तुला बेटी म्हटलंय ना. बोल 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 बोल. अलीकडे ते म्हणायचे खासाहेबांचं गाणं अर्धवट आहे, माझ्या गाण्यासारखं. मतलब? ते मला काय सांगताय? पुष्कळदा त्यांचं एक एक वाक्य म्हणजे कोडच असेल. एका या मुरलीधरापुढे मला उभी करून त्यांनी विचारलं, उमा विचार कर, तू माणसाचा गळा, मेंदू आणि काळीज यांच्या मधोमध का ठेवलास? मानवी कंठ, मस्तक आणि हृदय यांच्यापासून सारख्याच अंतरावर, नेमकं मध्यावरच का? काहीतरी ईश्वरी योजना असली पाहिजे त्यामागे. ही योजना ज्यानं ओळखली नाही त्याचं गाणं अर्धवटच राहणार. तो एकतर नुसता डोक्यानं गाणं किंवा काळजानं. दिल और दिमाग, बीचों बीच आदमी का गला. बड़ा अच्छा, बड़ा गहरा, बड़ा दूर का ख्याल है. म्हणजे पंडितजींना स्वतःच गाणं देखील अर्धवट आहे असं वाटायचं. अजूब आहे. जरीना बेटी जी, पंडितजी मैफिलीत त्यांचं एक आवडतं भजन म्हणत असत. हा हा, ते ध्येय छंद मकरंद प्रिय हा मिलिंद. अरे वही है बेटी, वही है. हमें जरा उसका मुखड़ा तो सुनाओ. बोलो ना बेटी, गाओ गाओ. त्यांच्या बेटीलाच विचारा ना. उमा म्हणते थोडस. अगं म्हण, असं संकोच नकोस. आपासून काहीतरी सांगणार आहे त्याच्या हातात. हाँ हाँ हाँ, जाओ बेटी, जाओ.
हाँ गाओ बेटी गाओ। अरे बेटी रुको नहीं, बेटी बेटी रुको नहीं। बेटी किसी के दिल में प्यास पैदा कर देना और फिर उसे अधूरी ही छोड़ देती। क्या हो गया? वो चली गई? अब्बाजान, या हवेलीचा निरोप घेताना तिला आपण पंडितजींचं आवडतं भजन म्हणायला सांगितलं. हाँ बेटी, चुकलंच आमचं. आमच्या गायकीवर कोणी टीका केली, आमच्या प्रतिष्ठेवर कोणी थोडा जरी आघात केला तरी इंसान की ये कमजोरी बड़ी अजीब पहेली है. अरे मेरा चांद खान जी, देखो बेटे, नाश्ता करना. अच्छा अच्छा, ख्याल आलिया. चलो बेटे जल्दी करो, चलो जल्दी जल्दी. म्हणजे रिया जाणार आता? हवेली दादा बरोबर लगेच रियाज वगैरे काही. अरे जो इल्म आपल्याला त्या कोठडीतून या हवेली घेऊन आला त्याची आपण जेवढी आदत करू, जेवढी आराधना करू तेवढी थोडी आहे. नाही दादा, मी थांबलो होतो एक जोखमीची वस्तू आपल्या स्वाधीन करायला. ही शाही कट्या जी क्या उस्मान कैसे नहीं बेटा काम की ठुमरी वो? हाँ जवाब लागी कलेज कटा Sam
समाधी मी मोडतोय, पण मी वेगळीच कट्यार म्हणतोय. अजय जनाब, कतार तो वो लड़के ने चलाई अभी. हाँ, कह रही थी दिल और दिमाग के बीचों बीच आदमी का गला क्यों. नाही पण दिवाण साहेब आपल्याला सांगतो, म्हणजे पंडितजींचं गाणं तसं चांगलं असलं ना तरी तिच्यात मजा नहीं, मस्ती नहीं. बस यही है, भजन है, गौवन है, अष्टपदीय दावा दंड दमन का ध्रुपद धमा जो है, बस और क्या है. आखिर त्याच्या ज्या जैसा खाना वैसा गाना. त्या लोकांचं खाणंच मुळी चावल, ताकाची कढी, भेंडे की भाजी. खुदा बचाइए भेंडे की भाजी से. खाना झालं, नाश्ता हो गया तुम्हाला. जरी ना बेटी तुला ऐकू आलं का. ऐकू आलं, पण आपण त्यांचे बरोबर आहे. आज पहिलाच दिवस हवी लिहिला. अच्छा, हे बात. मग आधी रियाज, मग नाश्ता. आपण सकाळच्या रियाजाला सुट्टी दिली का. बेटी, हमारे हाथ में क्या है. कटार चालवाना खुशाल, तेवढी ते काळजी, एक परेशानी खत्म होईल. परेशानी, कैसी परेशानी बेटी, तुम क्या बात कर रही है. अरे ज्या हाताने उस्तादांचे हुक्के भरले, दशदान सफा केलं, पीकदान धुतलं. आम्हाला कानपुरे लावण्यात ज्यांची हयात गेली ते हात काय कोणाला कटार चालवतील. कधी नाही, शक्य नाही. आप ही समजाइए जरा मेरे बेटे. काय नीट सांगावा. प्रतिष्ठेवर जरा कुठा आघात झाला तर इंसान की दिवाण साहेब, हे सांभाळा आपली कटार. आमच्या आजूबाजूला खूप कटारी आहेत. पण ही कथा आपल्यासाठी आहे, एक संस्थानी रिवाज म्हणून. काय करायचं काय आम्ही. काही करायचं नाही, ठेवून द्यायची, नीट सुरक्षित ठेवायची. मतलब मतलब थोडा अशुभ आहे, पण सांगतो. आत्मसंरक्षणार्थ वांद्य करणारा आपल्या हातून कुणाची हत्या घडली, अर्थात या कट्यारीनं, तर राजेसाहेब त्याबद्दल आपल्याला क्षमा करतील. अच्छा, म्हणजे या कट्यारीला एक खून माफ आहे तर. हो, पण हा अधिकार केवळ राजगायकालाच आहे, आणि तोही अफवा प्रसंगी वापरण्यासाठी. हा सगळं मतलब आला ना त्याला. नाही मतलब आला ना लक्षात. जी हाँ, मैं मतलब समझ. बहुत अच्छी तरह समझ. जरे ना बेटी, समझ. ते मगाचं ते तुमचं ते पंडितजींचं भजन जरा वेगळ्या ढंगानं म्हटलं तर. हो कधी का आहे ते काय वाईट आहे. अरे नाही बेटी, त्याच्यात मजा नाही, मस्ती नाही, बिलकुल बुळबुळीत आहे. बेटी कुठलीही बंदिश असो, नवीन रचना, त्याच्यात दिल्लीची चमक पाहिजे, नाविन्याची सळसळ पाहिजे. अरे काहीतरी करिश्मा, चमत्कृती तर पाहिजे बेटी.
बढ़िया. वा वा, दाद दिली दिवाण साहेब. माफ करा, अधिकार नसताना मुखातून अगदी सहजपणानं. अहो, ही तर खरी रसिकतेची दान, जी न कळत आपल्या मुखातून सहजपणे बाहेर पडते. आणि अधिकार नाही असं कसं होणारा? मैत्रीतले खरे रसिक अधिकारी म्हणजे आपल्यासारखे लोक. नाही तर आम्ही आता गायचं कोणाच्या समोर. मी तर बात आहे. बैठा साहेब, हाँ, आता आपली रजा घेऊ मी. सजनाम जैसी आपकी मर्जी. हाँ, देखिए दीवान साहब, अब जनाब जरा आया करे आप. अभी सारी हवेली तो आप ही की है. आना जरा तो लगे. आया करे, वादा पक्का ना? पक्का, जरूर. तो आया करे आप. अच्छा, तो खुदा हाफिज. खुदा. मिटता कमलदल कमलदल मिटता. आता मिटवा मिटवा. मला केव्हा काढणार प्याना बाहेर? कविराज, कविराज, ही तेज कटा अशी सरळ तुमच्या छातीत खुपसली तर काय होईल? प्रश्न केवळ तांत्रिक असेल तर उत्तर देतो. तो धारदार पोलादी तुकडा माझ्या वक्षस्थळातून सरळ हृदयात जाईल आरपार. भयानक रक्तस्त्राव होऊन. पण कविराज, हो, तुम्ही ज्या क्षेत्रात माझी शागिर्दी पत्करणार आहात ना, त्या क्षेत्रात अशा कटारी असतात की त्या काळजात घुसतात पण रक्त सांडत नाही. का साहेब, अशा कट्यारी आहेत इथं जवळपास. एक नव्हे, दोन नव्हे, चांगल्या 12. एकाळून 1 वर्ष एक एक कटार अशी तेज, अशी नुकेली. हा हा, 12 कट्यारी. आला लक्षात. म्हणजे 7 शुद्ध, 5 विकृत. मग कविराज, त्या 12 सुरांपैकी एक तरी अशी तेज कटार आहे का तुमच्या गळ्यात? हे हो, एक सुद्धा नाही. सारखा शोधतोय. देखिए, मिसाल के तौर पर ही कटार मी तुम्हाला इथून त्या तिथे फेकून दाखवतो. म्हणजे त्या पुराण्या लकडीत बसून जेवण पोहोचलो. 18 गावांची हवेली, विश्रामपूर. तुम्ही बोललात म्हणून मी आलो. तुम्ही बोललात प्रवासी दिसतोय. बराच अरे भिकारी होईल. नाही, अचानक घोड्यात पडत. अरे फिर तो देख क्या रहा है भाई? अंदर ले जाओ उसे. जा जा, ले जा, अंदर ले जा. कुछ खाना पीना खिला दे, भूखा होगा. जा अंदर ले जा. क्या मामला है? कौन लड़का है? भिंतीवर पंडितजींची तस्वीर होती ती निघाली. उरला नुसता रिकामा चौको. यकीन नाही आता. होय, तो चौकोन रिकामा आहे यावर विश्वास बसतच नाही. पंडितजी या हवेलीतून गेले हे खरंच वाटतं. आता या क्षणाला कुठल्या तरी खोलीतून त्यांचा स्वर ऐकू येईल, धीर गंभीर. मैं कह रहा था, यकीन नहीं आता, क्या पंडित जी कभी गाएंगे नहीं? प्रत्यक्ष त्यांची भेटी सांगत होते. त्यांचे सूर हरवले. आणि ही घटना आग्र्याला घडली. गोकुळाष्टमीच्या उत्सवाकरता पंडितजी मथुरेला गेले होते. तिथून आग्र्याला कुठल्या तरी मैफिलीसाठी तिथं पंडितजी गायले म्हणतात. त्यानंतर भोजन झालं आणि मग पंडितजींचा आवाज गेला. बड़े अफसोस की बात है. ऐसा अंधेर. त्या घटनेनंतर तुम्ही एकटेच आलात विश्रामपुरात. झरीनाची आई माहेरीच राहिली. तुमच्या आज्ञेवरून कदाचित कायमची. पण या 2 घटनांचा संबंध काहीच नाही. म्हणजे निदान नसावा. पण काय साहेब, खासा माणसानं सारं काही व्हावं पण कवी होऊन. कारण जेवणा देखत रवी सो देखत है कवी. त्यामुळं काय होतं, समांतर अशा घटना देखील त्या कवीला परस्पराशी जोडाव्याशे वाटतात. आता हेच पाहणं, पंडितजी काल इथून गेले ते कायमचे, तो तरुण आज आला. 2 समांतर घटना, काही संबंध आहे का परस्पराशी? पण नाही. कवी मनाला वाटतं तो इथंच काय आला. आल्याबरोबर तुम्ही बोलावत म्हणून आलो असं का म्हणावं त्यानं? कविराज बांके बिहारी जी, जे माझा तुमच्याबद्दल थोडा गैरसमज झाला होता.
पण तुम्ही दिसता किंवा दाखवता यापेक्षा वेगळे आहात. संभाळा खास आहे. कदाचित हा सुद्धा एखादा नवीन गैरसमज असेल. कारण गायकाजवळ देखील तरल कल्पनाशक्ती असते कवीसारखी. खास गलीना गलीना काय गलीना तो बागेचा तरुण इकडे आला. बागेतला तरुण? हो. अगं मगाशी मी इथून घाईघाईनं गेले ना तेव्हा तो बागेच्या पायरीवर बसला होता. या हवेलीकडे टक लावून पाहत होता. मी विचारपूस करायला जवळ गेले तेव्हा तो ओरडला, तू तीच तू. मी ओळखलं तुला. अगो काय भ्याले मी. म्हटलं कुणी लफंगा असेल, जीव घेऊन पळत सुटले. पण नंतर वाटलं कदाचित बाबांनीच त्याला पाठवलं असेल. बाबा कुठे आहेत हे त्याला ठाऊक असेल म्हणून मी परतले तर तो तिथे नव्हता. तिथे हा तांबुरा. विसरलीस? साहजिकच. इतक्या वर्षानंतर मी देखील चटकन ओळखू शकलो नाही तुला. तुझ्या हातात ती तसबीर नसती तर मला देखील. जिथे रो बेटा. अरे मुला इथं कुठं बसतोय? एवढी मोठी हवी आहे. काय नाव म्हणालास तुझं? सदाशिव. सदाशिव गुरु म्हणतात मला. सदाशिव. आलास कुठून? हा दुरून आलोय. दक्षिणी मुलखाकडून, तिकडून महाराष्ट्रातून, मिरजेहून. हो पण इथं विश्रामपुरातच का आलास? गाणं शिकायला. अच्छा ये बात. पण इतक्या दुरून नेमका इथत का आला? त्यांनी मला इथं बोलवलं होतं. त्यांनी म्हणजे? पंडितजींनी, पंडित भानुशंकरजी, त्यांचीच आहे नाही हवेली. त्यांची तुझी देऊळ? हो. मिरजेला गावाबाहेर जुनं शिवमंदिर आहे. वंश परंपरागत पुजारी आम्ही तिथले. 2 महिने लागले तुला इथे यायला? हो. अर्धा प्रवास पायीच झाला. वाटेत सोनाली माझी बैलगाडी गोली सारी चीज वस्तू लुटून दिली. मी गया वया करीत त्यांना म्हटलं निदान हा दांपरा तरी मजवर असू दे. त्यांची निशाणी आहे. अच्छा. म्हणजे 12 वर्षापूर्वी तुझी पंडितजींची भेट झाली? हो. अरे पण कशी? कुठं? त्या शिवमंदिरात, मिरजेला. त्यावेळेला पंडितजी मिरज संस्थानात आले होते. तिची आई आजारी होती ना, तिला औषध पाणी करण्यासाठी. पंडितजी रोज सकाळ संध्याकाळ गावाबाहेर येते आमच्या देवळात रियाज करायला. माझ्या बाबांना सांगून हा तानपुरा देखील त्यांनी तिथंच ठेवायची व्यवस्था केली होती. एक दिवस सायंकाळी ते आले. नेहमीप्रमाणे मृगाजी अंथरून विरासन घालून बसले आणि त्यांचं ते आवडतं भजन सुरू झालं. दिन गेले भजना
केव्हा येऊन बसला तिथे? मला काही समजलंच नाही. मांजरीच्या पावलांनी आलो, पण तुम्ही थांबता कशाला? अरे तुझ्या बाबांना त्रास होतोय वाटतं माझ्या गाण्याचा. तुमच्या गाण्याचा कुणाला कसा त्रास होईल? उलट ऐकताना कसं छान वाटतं. अरे बघ ना, त्यांना जास्त त्रास होतोय. त्यांना दमा झालाय ना. दमा? हो. मग त्यांना काही औषध पाणी? आजकाल येतच नाही कुणी गावाबाहेर देवदर्शनाला. बघा ना, आज दिवसभरात शंकरासमोर एक मुठभर तांदूळ, एक खोबऱ्याचा तुकडा आणि एक डब्बू. म्हणून तुझ्या वडिलांना औषधोपचार नाहीत? अरे पण थांब, हा थांब, मी वैद्यराजांना तिकडे घेऊन येतो. आणि त्यांचे पैसे? अरे त्याची तू कशाला चिंता करतोस? म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात? मुरलीधराची कृपा. तुम्ही राहता कुठे? आम्ही किरिस्ताव डॉक्टराच्या दवाखान्याजवळ जागा घेतली. तसं नाही हो. तुम्ही या मिरजेत आलात कुठून? खूप दुरून, मध्य भारतातल्या एका संस्थानातून. विश्रामपूर नाव ऐकलंच? हो हो. केव्हा? आत्ताच. अरे अरे तुझ्या बाबांना जास्त त्रास होतोय का? थांब, त्यांना बघून तरी येतो. नको नको, त्यांना अशा वेळी जवळ आलेला आवडत नाही. का? हाडात मुरलेला जुना रोग आहे, लवकर बरा व्हायचा नाही. अरे असं म्हणू नये, असं म्हणू नये बाळ. अरे तुझे वडील आहेत ते, तूच त्यांचा आधार आहेस एकुलता एक. पण बाबा तर नेहमीच म्हणतात, काय? हा दमा एकदम माझ्या बरोबरच संपेल. हे त्यांचे शब्द नाहीत, त्यांची निराशा असं बोलते आहे. तू त्यांची काळजी घ्यायला हवी. मीच तर घेतो त्यांची काळजी. होय? दिवसभर इथेच असतो. बर. दोस्तांबरोबर खेळायला सुद्धा जात नाही. वा 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 वा, शहाणा आहे, शहाणा. बर, मी आता चलतो. त्यांची तब्येत कशी काय आहे? कुणाची? उमाच्या आईची. हे तुला कसं कळलं? इथल्या जगेवाल्या वैद्याना बायकोची तब्येत दाखवायला तुम्हीच आलात ना. काय झालंय उमाच्या आईला? अर्थ कळेल तुला. तिला राजयक्षमा झाला आहे. अरे बाप रे, म्हणजे क्षय. वा, बरंच माहिती दिसतंय तुला. बाबा तर नेहमीच म्हणतात, रोग आणि औषध, रोग आणि औषध. मला 24 रोगांची नावं पाठ आहेत आणि 2 रागांची. रागांची? हो, पूर्वी आणि पडती. अरे वा वा, पण तुला ही नावं कशी काय समजली? तुमच्या पोथीतच दिसली. तुम्ही नेहमी लिहिताना संगीत सुधारक, संगीत सुधारक. मला वाचता येतं, लिहिता सुद्धा. वा. अरे पण माझ्या या ग्रंथाचं नाव संगीत सुधाकर आहे, सुधारक नाही. हे बघ, हे काय लिहिलं इथं? पण वर बघा ना. कुठे? सुधारक. हे आमच्या या उमाचं काम. तिला लिहिता वाचता येतं? थोडं थोडं. आज का नाही आणली उमाला? नाही, उमा आज आपल्या आईजवळच थांबली आहे दवाखान्यात. कारण तिच्या आईची प्रकृती आज जरा, खरं म्हटलं तर मी सुद्धा येणार नव्हतो या वेळेला, पण हे तानपुऱ्याचं व्रत म्हणजे सतीचं बरं आहे. मला आता लवकर गेलं पाहिजे, उशीर झालाय अगोदर. ताबडतोब गेलंच पाहिजे. हे बघ बाळ, हे सारं उचलून ठेव.
हे सारं उचलून ठेव. वडिलांच्याकडे नीट लक्ष दे. हो. मी उद्या येईल नेहमीप्रमाणे. हा, हे सारं उचलून ठेव. ओम हर 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 ओम महादेव देव शंभो. अरे उद्या येईन. हा, उद्या येईन. भजना बिना सारे दिन गेले. 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 बालपणा रमण्यात गमविला. बालपणा रमण्यात गमविला. यौवनात धन लौकिक प्यारे. यौवनात धन लौकिक प्यारे दिन गेले. भजना बिना सारे दिन गेले. भजना बिना सारे दिन गेले. तुम्ही गेला होतात ना? होय ना, पण आमचा तंबाखू सुपारीचा बटवा बेटा मागच राहिला. फिरून घ्यावं लागलं. क्षमा करा हा, मी उगाच गंमत म्हणून. वा, छान छान. गळा गोड आहे तुझा, पैलू न पाडलेल्या हिऱ्यासारखा. माफ करा हा, मी पुन्हा असं कधी करणार नाही. काय रे बाळ, गाणं आवडतं तुला? हो हो, तुम्ही इथे आल्यापासून 2 महिन्यात तुमची सगळी गाणी पाठ करून टाकली. म्हणून दाखवू? नको नको,